नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी उष्णतेचा त्रास होत असेल, भयंकर उष्णता जाणवत असेल आणि यामुळे घाबरल्यासारखे होणे, चक्कर येणे किंवा शरीरावर लाल डाग येऊन पुरळ देखील येत असेल किंवा डोळ्यांना आग होऊन डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे लाल होऊन जळजळणे या देखील समस्या होत असतील, तर या संपूर्ण समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे की जो उपाय केल्याने अगदी सहजतेने शरीरातील उष्णता बाहेर पडते व हे त्रास सहजतेने निघून जातात व शरीराला आतून गारवा मिळाल्यामुळे बाहेरील देखील घामोळ्या असो, खाज असो किंवा लाल चट्टे असो हे निघून जातात. आणि उष्णतेमुळे जर युरिनचे इन्फेक्शन वाढले असतील तर युरिन इन्फेक्शन देखील यामुळे बरे होते. म्हणजेच उपाय एक, परंतु फायदे अनेक होणार आहेत. आणि उपाय अगदी साधा व सोपा असल्यामुळे साईड इफेक्ट कुठलाही होणार नाही. तर यासाठी साधारण 1 चमचा भरून कच्ची बडीशोप घ्या. यामध्ये याप्रमाणे दोऱ्याची खडीसाखर किंवा मोठ्या खड्याची खडीसाखर, याच खडीसाखरेला आपण मिश्री, धागेवाली मिश्री, सिट्टा मिश्री अशा विविध नावाने ओळखतो. तर या खडीसाखरेची प्रथम पावडर करून घ्या. याप्रमाणे खलबत्त्यात थोडीशी कुटून ही या बडीशोपमध्ये मिक्स करा. आणि ज्या व्यक्तींना हा त्रास होतो अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे हे मिश्रण किमान 5 ते 7 मिनिटे चावून चावून खायचे आहे. असे आपल्याला दररोज जेवणानंतर रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे. यामुळे कितीही उष्णतेचा त्रास असेल तरी देखील शरीरातून बाहेर फेकला जातो. शरीराला आतून थंडाई मिळते आणि शरीर जर आतून थंड राहिले तर बाहेरून देखील घामोळ्या असो, खाज असो हे त्रास आपल्याला होणार नाहीत. उपाय अगदी साधा आणि सोपा असला तरी देखील फायदा खूप महत्त्वपूर्ण आहे. परंतु हो, एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे मी मोठ्या खड्याची खडीसाखर दाखवली आहे त्याप्रमाणे मोठ्या खड्याची खडीसाखरेचाच वापर करायचा आहे. चौकोनी खडीसाखर किंवा घरातली जी साखर आहे या साखरेचा इथे वापर करू नये, तरच आपल्याला यापासून फायदा होतो. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.